एमआयएम महाविकास आघाडीसोबत गेलं तरी काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे। तर त्याला उत्तर देताना अंबादास दानवेंनी शिवसेनेचा एमआयएमशी संबंध असू शकत नसल्याचं म्हटलंय। शिवसेनेने त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी वाटेल ते करायचं ठरवलं आहे। एकत्र जाण्याने काही फार फरक पडत नाही। शेवटी आम्ही हे ठरवलंच आहे की आमची एवढी भीती, कारण आम्ही म्हणजे भ्रष्टाचाराचे कर्दंकळ आहोत, त्यामुळे आमची एवढी भीती निर्माण झालेली आहे की सगळेजण एकमेकाचा हात घट्ट धरण्याचा प्रयत्न करणार आणि एकमेकाचा हात घट्ट धरल्यानंतरही अपयशच मिळतं। असं झालं की हळूहळू फटाफट सुरू होईल। एमआयएम जर असं म्हणत असेल तर शिवसेनेचा याविषयी अर्थार्थी कोणताही संबंध निर्माण होऊ शकत नाही। एमआयएम ही वंदे मातरमला विरोध करणारी संघटना आहे। एमआयएमचं मूळ हैदराबाद आहे। हैदराबादमध्ये आपल्याला माहिती आहे की या मराठवाड्यामध्ये रजाकाराच्या निजामाच्या चटके अजूनही जनता विसरलेली नाही। आता 75 वर्ष पूर्ण होत असले तरी, आणि मग या रजाकाराच्या विचाराची असलेली एमआयएम हिच्याबरोबर शिवसेनेनं असण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ शकत नाही। एमआयएमच्या ऑफरवरून भाजपनं आता शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय। शिवसेनेला जर एमआयएमची साथ नको असेल तर त्यांनी आधी औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करावं असं मत अतुल भातखळकरांनी व्यक्त केलंय। एमआईएम को ये लगना कि महाविकास आघाड़ी के साथ, शिवसेना के साथ वो जा सकते हैं, इससे ही साफ जाहिर होता है कि शिवसेना का राजकीय चरित्र अभी कितना बदल गया है। यदि शिवसेना ये कहती है कि हम महाविकास आघाड़ी में एमआईएम को नहीं लेना चाहते हैं, तो ये सिद्ध करने के लिए सबसे पहली बात उन्होंने औरंगाबाद का संभाजीनगर ये नामांतर करना चाहिए। उसके बाद ही उनका जो कहना है उसके ऊपर लोगों का विश्वास बैठेगा। राजकीय वर्तुळात एमआयएमच्या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं या ऑफरवर कोणाची चाल आहे का असा सवाल उपस्थित केलाय। राजकीय विषयांमध्ये कोणाला एकत्र काम करायचं असेल तर समविचारी पक्षांनी सगळ्यांनीच एकत्र आलेलं ही आनंदाचीच गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं विकास या कामासाठी जर सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचं चांगलं होणार असेल तर अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे कोणासाठी, कुठल्याही राज्यासाठी। घेऊ आपण तर एमआयएमचा राजीनामा देऊन ते आले तर आपण त्यांना घ्यायला काय हरकत आहे आपल्याला, घेऊ त्यांना आपण। एमआयएम नाही, त्यांना घ्यायला काहीच हरकत, आनंद आहे त्यांनी यावं आणि राष्ट्रवादीच्या ध्येय धोरणानुसार काम केलं तर पवारसाहेब त्यांना ताबडतोब घेणार। एमआयएमनं आजपर्यंत कधीच पाठिंबा दिलेला नाही, ते लगेच त्यांना काय साक्षात्कार झाला, ते आजच आम्हाला का पाठिंबा द्यायला लागले, ही कुणाची चाल आहे काय काय त्याचा अभ्यास केला पाहिजे। आजपर्यंत केलेलं नव्हतं आणि अचानक केल्याने महाविकास आघाडी आता मुंबईतली आमची जी असेल त्यांचा पाठिंबा घ्यायचा ते ठरवेल।